विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तत्तत्र गमयित्वा दिशाम् अन्तः गमयाञ्चकार इति मन्त्रे उक्तम्। दिशाम् अन्तः दिक् नाम प्राणोपासकाः, तेषाम् अन्तः इत्युक्ते यत्र प्राणोपासकाः न तिष्ठन्ति ಅಂದರೆ ಪ್ರಾಣೋಪಾಸನರಹಿತಾः ಇತ್ಯರ್ಥः। तत्र अन्त्यं जनं न गच्छेत्, उभयमप्यस्ति। तत्र जनं नेयात्, जनम् इत्युक्ते तत्र अन्त्यं जनम्, अन्ते भवाः अन्त्यजनाः। अन्त्य इत्युक्ते प्राणोपासनरहिताः, प्राणोपासनरहितान् जनान् न गच्छेत् इति वाक्यम् अभूत्। अनन्तरम् अन्तं जनं नेयात्, तत् सम्भाषणादि न गच्छेत् इत्युक्ते गमनं न कुर्यात् इत्युक्ते को अर्थः? तैः सह सम्भाषणदर्शनादिकं न कुर्यात् इति। किमर्थं न कुर्यात्? तत् संसर्गे सति, संसर्गमित्युक्ते सम्भाषण स्पर्शनादिकं दर्शनादिकं। अत्र सम्भाषणदर्शनादिकं न कुर्यादिति तेषां निषेधः क्रियते। निषेधः कृतः इति न कर्तव्यमेव इति आप्नोति किम्? न कर्तव्यः इति तत्र तत् इति कर्तव्यता इत्युक्ते तत् आचरणं कथमाचरणीयम् इत्यपि विवेचयितव्यं। तत् कारणमुक्तं तत्र। तत्संसर्गे पाप्मना संसर्गः कुतः स्यात्? तत्संसर्गे पाप्मना संसर्गः कृतं स्यात्। तत्र पश्य, संसर्गः किमर्थं निषिद्धः? तत्संसर्गेन तैः सह तादृशजनैः सह संसर्गेन पाप्मसंसर्गो भवतीति निषिद्धः। निषेधाय कारणमप्युक्तम्। ಅಂದರೆ पाप्मसंसर्गः यथा भवति स संसर्गः उच्यते। यदि पाप्मसंसर्गो न भवति तत् संसर्गो न दोषाय। एतत् विवेकार्थं वदामि तव। तत्र अस्मत्शास्त्रेषु स्मृतिग्रन्थेषु च धर्मशास्त्रेषु तत्र साधनमुच्यते। साधनमित्युक्ते एवं कुरु एवं मा कुरु। विधयः निषेधाः उच्यन्ते, तस्य फलमुच्यते, अधिकारी अपि उच्यते। फलेन किं ज्ञायते? तत्र निषेधः कस्य? फलस्य निषेधः। संसर्गः किमर्थं निषिद्धः? संसर्गः संसर्गार्थं न निषिद्धः। यथा कथञ्चित् संसर्गः न कर्तव्यः एव इति न नियमः। संसर्गेण पापसंसर्गो भवति इति कारणात् निषिद्धः। सूक्ष्मता एतत् न कर्तव्यम् इत्युक्ते कृते सति को दोषः? कृते सति एवं फलं भवति, एवम् अनिष्टफलं भवति। तत् अनिष्टफलस्य निवारणाय एतत् निषिद्धं। यदि कदाचित् तत् अनिष्टफलं न भवति तत्र संसर्गो न दोषाय। अत्र पश्य, संसर्गो न दोषाय कुत्र? यत्र तत् अनिष्टफलं न भवति। साधनमुच्यते, साधनमुच्यते इत्युक्ते निषेधः उच्यते, निषेधस्य फलमुच्यते। विधिरुच्यते, विधेः फलमुच्यते। वेदान्तश्रवणं कुरु, श्रवणेन ब्रह्म ज्ञानं प्राप्नोति इत्युक्ते श्रवणं कुरु इत्युक्ते श्रवणस्य फलमुक्तं न वा? श्रवणस्य फलम् आत्मावगतिः। तर्हि श्रवणं तथा कुर्यात् येन आत्मावगमः जायेत। यदि श्रवणं कुर्यात् आत्मावगमः न जातः तत् श्रवणम् इति वक्तुं शक्यते किम्? यदि कश्चन पुस्तकं दत्वा एतत् पठ इत्युक्ते अपठत् सः। पठनानन्तरम् अयं पृच्छति, अवगतं किमुक्तं तत्र इत्युक्ते न जाने अहम् इति। सः प्रतिवदति न जाने नावगतम् इति। तर्हि मयोक्तं पठनाय मया उक्तं, किन्तु नापठः किम् इत्युक्ते न अपठम् इति। स ब्रूते अपठम् इति। पठिते सति तर्हि ब्रूहि किमस्ति तत्र? ओ
भवता पठनाय उक्तः अहम् अपठम्। अर्थः को अस्ति इति कथम् अहं जानीयाम् इति एवं वदति किम्? पठनस्य प्रयोजनमेव अवगमाय। यदि अवगतिर्न जाता इत्युक्ते न पठितम् इत्यर्थः। अवगतिर्न जातश्चेत् न पठितम् इत्यर्थः। पठनम् अवगमाय। अतएव तथा पठनस्य आज्ञा दीयते चेत् तथा पठेत् यथा अवगतिर्जायते। तावत्पर्यन्तं यावत् अवगमो न जायते तावत्पर्यन्तं पठनं नोच्यते। तावत्पर्यन्तं पठनं नोच्यते यावत् अवगतिर्न जायते। अतएव पुनः पठति असकृत् पठति यावत् अवगच्छति। तदैव पठितवान् तदैव अपठम् इति वक्तुं शक्नोति। नो चेत् केवलं अन्यमनस्कतया पठति न किञ्चित् अवगतं तथापि अहम् अपठम् इति वक्तुं शक्नोति किम्? तथैव अत्र अस्मत् शास्त्रेषु पश्य, यत्र कुत्रचिदपि विधिर्वा निषेधो वा उच्यते चेत् तस्य अधिकारी उच्यते, फलम् उच्यते। अधिकारी उच्यते, फलम् उच्यते। कस्य निषिद्धः? किमपि कर्म एकस्य निषिद्धं चेत् अन्यस्य निषिद्धं न भवति। एकस्य विहितं चेत् अन्यस्य न। वेदः पठितव्यः इत्युक्ते अधिकारिणा पठितव्यः। वेदः पठितव्यः इत्युक्ते सर्वैः पठितव्यः इति नास्ति नियमः। पठनमपि किमर्थम्? एतत् फलाय। तत्र अधिकारी उच्यते, फलम् उच्यते, साधनम् उच्यते। एतत्त्रयं मनसि कृत्वा निश्चेतव्यं केन पठितव्यं केन न। किमर्थं पठितव्यं, कथं पठितव्यं, पठितव्यं न वा। पठितव्यं चेत् किं फलं, कस्मै फलाय? एतत् फलाय पठितव्यं। यदि फलं न प्राप्यते चेत् पठनं व्यर्थमेव अभूत्। पठितमपि अपठितमिव। कुतः? फलं न प्राप्तं। एतत् सामान्यनियमः। अस्माकं सर्वधर्मशास्त्रेषु कर्मकाण्डेषु अयं नियमः। एतत् नियमं सूक्ष्मतया अनवगम्य सर्वकर्मसु अयं नियमः सामान्यतया अनुवर्तते। किन्तु अस्मत् साम्प्रदायिकाः नियममिमं स्पष्टतया नोल्लिखन्ति। यत्किमपि आचरणपूर्वकम् आचरण अभ्यन्तरे अयं नियमो अस्ति। आचरणस्य मूलतया अयं नियमः अस्ति, तथापि ते सामान्यतया नियममेव उल्लिखन्ति, पुनः पुनः आलपन्ति, पुनः पुनः वदन्ति एवं कुरु एवं कुरु एवं कुरु इति। तावदेव तत्र उक्तम् एवं कुरु इति। तत्र निषेधस्य प्रयोजनं किं? कस्य निषिद्धः? एकस्य निषिद्धः अन्यस्य निषेधो न भवति। तत्र अधिकारिभेदो अस्ति, फलभेदोऽपि अस्ति। अधिकारिणि यथा शास्त्रोक्तं चेत् फलं भवति। तत् फलप्राप्त्यनुकूलत्वेनैव तथाचरेत्। तथा आचरेत् येन तत्रोक्तं फलं प्राप्नुयात्। अयं सर्वकर्मसु नियमः। एवं चेत् नूतनदेशकालपरिस्थितौ नियमः परिवर्त्य अवगन्तुं शक्यते। नो चेत् कथम् अवगन्तुं शक्यते? ओ तत्र उक्तम् अत एव कर्तव्यम् इति, पठनाय उक्तम् अहं पठामि इति, अवगतं न वा इति उपेक्षा अविगणय्य, तस्य अर्थः अवगतो न वा इति अविगणय्य केवलं पठनाय उक्तः पठामि इत्युक्ते को अर्थः? तत्र तं दृष्ट्वा आयाहि इति केवलं दृष्ट्वा आयाति। तं दृष्ट्वा आयाहि इत्युक्ते दृष्ट्वा आगच्छति। आगतं तं पृष्ठे सति किं दृष्टं त्वया तत्र इत्युक्ते न जानामि, दर्शनाय उक्तः दृष्ट्वा आगतोऽस्मि। किं दृष्टम् इति? दृष्टं। किमस्ति तत्र न जाने। दर्शनाय उक्तः अहमपश्यं, तावदेव। एवं भवति किम्? अत एव मनुना उक्तम् अत्रोक्त एकैकस्य वाक्यस्य अधिकारी कः, साधनं किं? साधनमित्युक्ते साधनस्य प्रकारः। तत् केन अङ्गेन सहितं तत् कर्म आचरेत्, सर्वाङ्गसहितम् आचरेत्। तत्र उक्त अङ्गानि सन्ति, अधिकारी अस्ति, फलमप्यस्ति। अस्य फलाय अनेन अधिकारिणा एवं सर्वाङ्गयुतम् इदम् आचरणं कुर्यात्।
नो चेत् निषिद्धं भवति, फलं न प्राप्यते। तत्र अधिकारी शास्त्रोक्त अधिकारी न भवति चेत् अनधिकारी वेदं पठति चेत् फलं न प्राप्नोति। अनधिकारी फलम् अनधिकारी तत् शास्त्रोक्त कर्म आचरति चेत् फलं न प्राप्नोति। प्रत्युत निषिद्धश्चेत् निषिद्धफलं प्राप्नोति, अनिष्टफलं पापं प्राप्नोति। विहितं फलं कस्य भवति? उभयं द्रष्टव्यं। विहितस्य विहितरूपेण आचरितं, सर्वांगसमेतं यथोक्तं तथैव आचरितं, अथवा अंशतः आचरितं अंशतः त्यक्तं, तत्रापि फलं न भवति। केन केन गुणयुक्तेन आचरेत्, कथम् आचरेत्? श्रद्धया आचरेत्, विनयेन आचरेत्, न तु धिक्कारपूर्वकम् अहङ्कारेण आचरेत्। श्रद्धा प्रधानं तत्र। शास्त्रोक्तये श्रद्धा शास्त्रवचनम् ईश्वरवचनमिति मत्वा तद् आज्ञां पालयामि इति विनयेन श्रद्धया च आचरेत्। तत्र आचरणप्रक्रिया अस्ति, प्रकारः। यस्य विहितं तेनैव आचरितव्यम्। अन्येन आचरिते तस्य एकस्य विहितं दृष्ट्वा सर्वस्य इति स्वयम् अतिदिशति। स्वयम् अतिदेशे प्रमाणं किम्? द्विजाय विहितम् इति श्रुत्वा सर्वेपि आचरितुमिच्छन्ति। सर्वेषाम् आचरणं सर्वेषां कुत्र विहितं? नो, आल् आर् सेम्, आल् आर् ब्रह्म। सर्वे ब्रह्माणः सर्वेपि ब्रह्मैव इति कारणात् अत्र विहितं किम्? अधिकारित्वं कस्य? कर्मणि अधिकारित्वं कुत्र अस्ति? सर्वे ब्रह्मस्वरूपाः, अत एव अधिकारी इति ब्रह्मस्वरूपं निमित्तीकृत्य अधिकारः निश्चितः किम्? निश्चायकः कः? ब्रह्मत्वं कर्मसु अधिक्रियते किम्? ब्रह्मत्वं तु कर्तृत्वरहितम्, अत एव सर्वकर्म रहितमेव। अहं ब्रह्म इत्युक्ते ब्रह्म तु सर्वकर्मरहितः, सर्वव्यापकः, देशकालरहितः, प्रपञ्चरहितः। यदि त्वं ब्रह्मणः कर्मैव नास्ति, कर्म नास्ति, कर्मफलं नास्ति, कर्तृत्वं नास्ति। तव ब्रह्मत्वं निमित्तीकृत्य कर्म कथं विधातुं शक्यते? मूर्खाः यत्किञ्चित् वदन्ति अधुनातनाः। एतदर्थम् आधुनिकवेदान्तिनोपि एवं ब्रुवन्ति। वेदान्तिनोपि कर्मकाण्डे सर्वमपि अस्तव्यस्तं कृतं। वेदान्तज्ञानं कर्मकाण्डस्य अधिकारी इति वदन्ति। अधिकारिणः नियमः कः इत्येव न जानन्ति। अधिकारित्वनिश्चायकः कः? ब्रह्मत्वं कर्माधिकारनिश्चायकं भवति अथवा कर्माधिकारविरोधी भवति। अध्यासभाष्ये सूत्रभाष्ये उच्यते, ब्रह्मज्ञानम् आत्मानं यदि ब्रह्मत्वेन जानाति सर्वकर्मरहितो भवति, अत एव कर्मसु अधिकारी न भवति। कर्मसु अधिकारी देहेन्द्रियादि अभिमानी, न केवलं देहेन्द्रियाभिमानेन कर्मसु नाधिक्रियते। देहेन्द्रियाभिमानः बालानामपि भवति, पशुपक्षादीनामपि भवति। पशुपक्षादीनामपि देहेन्द्रियाभिमानो अस्ति, बालानामपि अस्ति। किमपि बालाः अपि यज्ञयागादिषु अधिकारिणो भवन्ति, पशुपक्षादयोपि भवन्ति। यद्यपि देहेन्द्रियादिषु अभिमानं सर्वेषां सर्वप्राणिनाम् अस्ति, सर्वजीवानाम् अस्ति। अत एव कर्म वर्णाश्रमाधिकारी एव अधिकारी। तत्तत् वर्णाधिकार वयोधिकारादयः तत्तन्निमित्तीकृत्य अधिकारः उच्यते। तत्तन्निमित्तीकृत्य अधिकारी निश्चीयते, तत्तत् अधिकारिणे तत्तत् कर्म विधीयते, तत्तत् फलाय। इदं शास्त्रं। सर्वशास्त्रेषु अयं सामान्यनियमः। एतत् अविगणय्य एतत् न शिक्षितं गुरुमुखात्, किन्तु विदेशग्रन्थान् पठित्वा तथैव मध्ये एकं वाक्यमानीय ओ एतत् एवमुक्तम्, अत एव अहं द्वेष्मि, अहं द्वेषं करोमि मनुस्मृतेः इति। कारणं किम् इत्युक्ते तत्र मम निन्दा कृता, अत एव अहं द्वेष्मि। यः पापं करोति सः नरकं गच्छति इत्युक्ते ओ मां नरकं गच्छति इति मां निन्दां करोति शास्त्रम्, अहमेव शास्त्रं न पठामि इत्युक्ते को अर्थः? यः पापं करोति स नरकं गच्छति इत्युक्ते ओ
नरकं गच्छति इति मां ब्रवीति, अत एव शास्त्रस्य विश्वासं न करोमि, शास्त्रं त्यक्त्वा यथेष्टमाचरामि, एवं निश्चेतुं शक्यते। आधुनिकाः एवमेव कुर्वन्ति, विद्यावन्तः, नाट् आर्डिनरी पीपल्, महा दೊಡ್ಡ प्रोफेसर्स्, सो काल्ड एजुकेटेड पीपल, महाविद्यावन्तः पंडिताः एवं भाषन्ते। एतत् सर्वम् असुरबुद्धिरेव। वेदान्तिनोपि केचन वेदान्तिनोपि एवं कुतर्कं कुर्वन्ति। वेदान्तिनां कुतर्कम् असुराणां नास्तिकानां कुतर्कम् उभे मिलित्वा, उभयोः उतर्कं मिलित्वा एतत् सर्वं सर्वनाशनं कृतं। शास्त्रः आकुलीकृतः, शास्त्रज्ञानं शास्त्रविषयाः आकुलीकृताः मीन्स् होल् थिंग इस् डोल्ड्रम्, डिस्टर्ब ಮಾಡಿಬಿಟ್ಟರು। ಅವಗಚ್ಚ ಯತ್ರ ಕುತ್ರಾಪಿ ಅಧಿಕಾರಿ ಶಾಸ್ತ್ರ ಸಾಧನಂ ಫಲಂಚ ಏತತ್ರಯಂ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಕಸ್ಯ ಅಧಿಕಾರಿಣಿ ಅಧಿಕಾರಿತ್ವಮಪಿ ಕೇನ ನಿಮಿತ್ತೇನ ತದಪಿ ನಿಶ್ಚಿತ ಬ್ರಹ್ಮ ಇತಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಂ ಬ್ರಹ್ಮಸ್ವರೂಪಂ ಕರ್ಮಾಧಿಕಾರಂ ನ ಕರೋತಿ। ಬ್ರಹ್ಮಸ್ವರೂಪೇ ಕರ್ಮೈವ ನಾಸ್ತಿ, ಕರ್ತ ನಾಸ್ತಿ, ಜಗನ್ನಾಸ್ತಿ। आधुनिकाः किं ब्रुवन्ति? सर्वेपि ब्रह्म अधिकारी न भवति किम्? अहं ब्रह्मास्मि। यदा अहं ब्रह्मास्मि कस्य अधिकारी न भवामि ब्रूहि? एवं वादं करोति। यदा अहं ब्रह्मैव भवामि, अहं ब्रह्मैव अस्मि, मम अधिकारो कथं निषिध्यते? सर्वत्र अधिकारो अस्ति, अहं ब्रह्म इति। अहं ब्रह्म इति अहंकार, अहं ब्रह्म इति ज्ञानं नास्ति। तेलुगु भाषायां जनाः वदन्ति यो अहंकारी भवति, सि अस्माकं सर्वाण्यपि शास्त्राणि दुरुपयोगं कृत्वा दुष्टार्थे प्रयुज्यन्ते। सर्वत्र सर्वे विषयाः जनाः मन्यन्ते अयं कश्चन अहंकारी अस्ति चेत् अय्यो वाडु अहं ब्रह्मास्मि टैपु, ಅವನು ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಟೈಪು ಈಗ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಅಂದರೆ ಅಹಂಕಾರ ಸೂಚಕಂ ಕಿಂ? ತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ನ ಕೇವಲಂ ತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ಏವಂ ಭಾಷಂತೆ, ಮಾಮಪಿ ಏವಮೇವ ವದಂತಿ। ಮಾಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಮತ್ ಸಮೀಪೆ ಅಪಿ ತತ ಅನ್ಯಂ ಅಧಿಕೃತ್ಯ, ಅನ್ಯಂ ಪುರುಷಂ ಅಧಿಕೃತ್ಯ, ಓ ಹೀಸ್ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಟೈಪ್, ಅವನು ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಟೈಪು, ಅದೇನಪ್ಪ? ಶಾಸ್ತ್ರ ವಿಷಯವನ್ನು ಹೀಗೆ ದುರುಪಯೋಗ ಮಾಡಿ ಬಳಸಬಹುದಾ? ಶಾಸ್ತ್ರವಾಕ್ಯವನ್ನು ಲೌಕಿಕ ದುರಹಂಕಾರಕ್ಕೆ ಅರ್ಥಕ್ಕೆ ಬಳಸಬಹುದಾ? ಅದು ಏನರ್ಥ? ನೀನು ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಎಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿತಪ್ಪ? ಉಪನಿಷದ್ ವಿದ್ಯತೆ। మరి ఉపనిషతి వాక్యం విద్యతే చేత్ తత్ ప్రసంగానుగుణ అర్థः కర్తవ్యः। అపౌరుషేయ వాక్యానాం లౌకికార్థం కథం కర్తుం శక్యతే? अपौरुषेय वाक्यानां कथं लौकिकार्थे तदपि द्वेषार्थे असुरार्थे एवं कुर्वन्ति। शास्त्रनिन्दा शास्त्रधिक्कारः पापम् अविगणय्य एवं कुर्वन्ति। एतत् पापमेव। शास्त्रवाक्यानां लौकिकार्थे अथवा दुरहंकारार्थे द्वेषार्थे प्रयोगः पापाय इव भवति। तथा न कुर्यात्। अतएव ऐसोलेटेड वाक्यं, ऐसोलेटेड इत्युक्ते विविक्तं वाक्यं, अप्रासंगिकं, प्रसंगात् वियुज्य वाक्यमात्रं गृहीत्वा कस्मिन् प्रसंगे उक्तं, कस्मै उक्तं, किमर्थम् उक्तं, एतत् सर्वम् अविगणय्य केवलं तद् वाक्यं गृहीत्वा निन्दां कुर्वन्ति। ओ मनुस्मृति एवमस्ति, मनु वाज ए मोस्ट नीचा पर्सन, एवं कुर्वन्ति। अस्मदीयाः अपि तथैव वदन्ति। अस्मदीयाः अपि मूर्खाः जाताः। कुत इति चेत् मूर्खविद्याव्यवस्था। मूर्खविद्यालये मूर्खगुरोः सकाशात् पठित्वा, मूर्खविद्यालये मूर्ख आचार्यात् मूर्खशास्त्राणि पठित्वा निन्दां कुर्वन्ति। न कुत्रचित् अध्ययनम् अध्यापनमेव नास्ति। अतएव अस्य अधिकारिणे एवं कर्म अतएव इति कर्तव्यता अस्ति। शास्त्रविधिरस्ति। शास्त्रविधिरित्युक्ते आज्ञा। इति कर्तव्यता इत्युक्ते विस्तरेण तत् आचरणप्रकारः अंगसमुपेतः। तत्र देशो भवति, कालो भवति, देशः, कालः, पदार्थाः, क्रियापद्धतिः, एतत् सर्वं मिलित्वा इति कर्तव्यता, आचरणप्रकारः
ಸರ್ವ ಆಚರಣ ಪ್ರಕಾರ ಸರ್ವಂ ವಿಸ್ತರೇಣ ಆಚರಣ ಪ್ರಕಾರ ಉಚ್ಯತೆ. ಏವಂ ಏವಂ ಅಂಗಸಮುಪೇತಂ ಕುರ್ಯಾತ್. ಅಸ್ಮಿನ್ ದೇಶೆ ಅಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ಏತೈಃ ಪದಾರ್ಥೈಃ ಏವಂ ಏವಂ ತತ್ರ ಅಧಿಕಾರಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನ ಕೇವಲಂ ದೇಹೇಂದ್ರಿಯ ಮನಸ್ಸು ಅಭಿಮಾನವಾನ್ ಜೀವಮಾತ್ರೇಣ ಸರ್ವೋ ಜೀವಃ ಸರ್ವಕರ್ಮಸು ನಾಧಿಕ್ರಿಯತೆ. ಸಿ ಸರ್ವೋಪಿ ಜೀವಃ ಸರ್ವಾಣ್ಯಪಿ ಕರ್ಮಾಣಿ ಕರ್ತುಂ ಶಕ್ನೋತಿ ಕಿಂ? ಸಿ ಸರ್ವಕರ್ಮಾಣಿ ಸರ್ವೇಷಾಂ ಭವಂತಿ ಇತಿ ಆಧುನಿಕಾಃ ಕುತರ್ಕಂ ಕುರ್ವಂತಿ. ಜೀವಮಾತ್ರೇಣ ಸರ್ವಕರ್ಮಸು ಅಧಿಕ್ರಿಯತೆ ಕಿಂ? ಸಿ ತತ್ರ ಅಗ್ನಿಹೋತ್ರಂ ಕುರ್ಯಾದಿತ್ಯಪಿ ನಿಯಮೋ ಅಸ್ತಿ, ವಿವಾಹಂ ಕುರ್ಯಾದಿತ್ಯಪ್ಯಸ್ತಿ. ತತ್ರ ಸನ್ಯಾಸಿನೇ ಸರ್ವಧರ್ಮಂ ಪರಿತ್ಯಜೇತ್, ಸರ್ವಭೋಗಾನ್ ಪರಿತ್ಯಜೇತ್, ಸ್ತ್ರೀ ಸಂಬಂಧಂ ಪರಿತ್ಯಜೇತ್, ಧನಾದಿಕಂ ಪರಿತ್ಯಜೇದಿತಿ. ಧನಾದಿಕ ಪರಿತ್ಯಾಗಾಯ ವಿಧಿರಸ್ತಿ, ಸ್ತ್ರೀ ಸಂಬಂಧ ಪರಿತ್ಯಾಗಾಯಾಪಿ ವಿಧಿರಸ್ತಿ. ಸ್ತ್ರೀ ಸಂಬಂಧ ಪರಿತ್ಯಾಗಃ ಅತ್ರ ಸ್ತ್ರೀ ಸಂಬಂಧಃ ಗೃಹಸ್ಥಾಯ ವಿಹಿತಃ. ಏತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಏಕೇನ ಜೀವೇನ ಆಚರಿತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ಆಚರಿತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಯುದ್ಧಂ ಕುರು ಇತ್ಯುಚ್ಯತೆ, ನೋ ಅಹಿಂಸಾಂ ಕುರು ಇತಿ. ಏತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಸರ್ವೇಣ ಆಚರಿತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಆಶ್ರಮಭೇದೋ ವರ್ಣಭೇದೋ ನಾಸ್ತಿ ಕಿಂ? ಜೀವಮಾತ್ರೇಣ ಸರ್ವೋಪಿ ಸರ್ವಸ್ಮಿನ್ ಕರ್ಮಣಿ ಅಧಿಕೃತೋ ಭವತಿ. మరి ಇದು ಏನಪ್ಪ ಆಧುನಿಕರ ಬುದ್ಧಿ? ವೇದಾಂತಿಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಲೌಕಿಕರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾವತಃ ನ ಜಾನಂತಿ ಅಸ್ತು ನಾಮ. ವೇದಾಂತಿನೋ ವದಂತಿ. ಆಧುನಿಕ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸನ್ಯಾಸಿನಃ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸನ್ಯಾಸಿನಾಮೇವ ಅಯಂ ದುಷ್ಕೃತಂ. ಅವರೇ ಈ ಮಾಡಿದ್ದ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಕೋಲಾಹಲ, ಆಕುಲೀಭಾವ, ದಿಸ್ ಡಿಸ್ಟರ್ಬೆನ್ಸು, ದಿಸ್ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಇಲ್ಲ ಈ ವೇದಾಂತಿಗಳು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ವೇದಾಂತಿಗಳು ಮಾಡಿದ್ದ ನಾನ್ಸೆನ್ಸೆ. मयोक्तम हिंदिया उड़िया बाबा जी ने उक्तम, ये ज्ञानी लोगों ने बहुत बिगाड़ दिया हमारे संस्कृति को है. ज्ञान योगी लोगों ने बहुत बिगाड़ दिया. The so-called Vedantins have destroyed everything. Because everybody is Brahman, therefore everybody is adhikari for everything. ಇವರಿಗೆ ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸ್ ಇದೆಯಾ? ಅಧಿಕಾರಿತ್ವ ಅಂದರೆ ಏನೋ ಗೊತ್ತಾ? ಮರದು ಏನು ಮಾತು? ದಿಸ್ ಇಸ್ ನಾನ್ ಸೆನ್ಸ್. ಅತಯೇವ ಕರ್ಮಸು ಅಧಿಕಾರಿ ಅನ್ಯಃ ಜ್ಞಾನಾಯ ಅಧಿಕಾರಿ ಅನ್ಯಃ. ಜ್ಞಾನಾಧಿಕಾರಂ ಕರ್ಮ ಉಪನಿಷತ್ ಪಠಿತ್ವ ಕರ್ಮಕಾಂಡಂ ನಿಶ್ಚೇತುಮಿಚ್ಛಂತಿ. ಏನಪ್ಪ ಲಾ ಮಾಡಿ ಮೆಡಿಕಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬಹುದಾ? ಲಾ ಓದಿ ಮೆಡಿಕಲ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡುವುದು, ಮೆಡಿಸಿನ್ ಓದಿ ಲಾ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಅರ್ಥ ಇದೆ? ಈಗ ಹಾಗಿದೆ ಇವರ ವೇದಾಂತ ಅಲ್ಲ. ಈ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ವೇದಾಂತಿಗಳು, ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ವೇದಾಂತಿಗಳು, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ವೇದಾಂತಿಗಳು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ವೇದಾಂತಿನಃ, ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ವೇದಾಂತಿನಃ ಏವಮೇವ ಭಾಷಂತೆ. ದೇ ರೀಡ್ 1 or 2 books and ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ದರೆ ಸಾಕು, ದೇ ಆರ್ ಗ್ರೇಟ್ ಪೀಪಲ್. ಬಿಕಾಸ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ಪೀಪಲ್ ಗೆಟ್ ಅಟ್ರಾಕ್ಟೆಡ್. Oh, he is talking how greatly he is. He says that all are one andre such a Vedantin. I have never seen that. He is such a high level Vedantin. In fact, this is real Vedanta. All are one. You eat anybody's ಮುಲ್ಲಾಗಳದು ಹಲಾಲ ಫುಡ್ ಆಲ್ಸೋ ತಿನ್ನು, ಅವರು ಸ್ಪಿಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದ ಊಟ ತಿನ್ನು, ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಆಗಿಬಿಡುತ್ತದೆ ಅಲ್ಲವೇ? ನೀವು ಅವರ ಹಲಾಲ ಸ್ಪಿಟ್ಟು ಅವರು ಉಗಿದಿದ್ದು ಊಟ ಮಾಡುವವರೆಗೆ ನಿಮಗೆ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನವೇ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇದೆ? ದಿಸ್ ಮೂರ್ಖ ಸಿದ್ಧಾಂತ ಅತ್ಯಂತ ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಆದರೇಣ ಮಹತಾ ಆದರೇಣ ಪಶ್ಯಂತಿ. ಮಹತಾ ಆದರೆ ನಾಟ್ ಆರ್ಡಿನರಿ, ವಿತ್ ಎ ಹೈ ರೆಸ್ಪೆಕ್ಟು. ಅದು ತಪ್ಪು ಎಂದು ಹೇಳಿದರೆ ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ ಜೋರಾಗಿ ನಕ್ಕುತ್ತಾರೆ, 2 minutes ನಗುತ್ತಾರೆ ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ. ಅಯ್ಯೋ, ಇಷ್ಟು ವೇದಾಂತ ಓದಿದ ಸನ್ಯಾಸಿ ಆಯ್ದ, ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸ್ ಇಲ್ಲ ಇವನು, ಏನು ಸನ್ಯಾಸಿ ಇವನು, ಅರಗಂಟ್ ಫೆಲ್ಲೋ, ಇಷ್ಟು ಹೇಟ್ರೆಡ್ ತುಂಬಿಕೊಂಡ ಇವರಿಗೆ ಕಾಮನ್ ಸೆನ್ಸೇ ಇಲ್ಲ. ಹೌ ಡಿಡ್ ಹಿ ಬಿಕಮ್ ವೇದಾಂತಿ, ಹೌ ಡಿಡ್ ಹಿ ಬಿಕಮ್ ಸನ್ಯಾಸಿ? ನನ್ನನ್ನು ನೋಡಿ ನಗುತ್ತಾರೆ ಜೋರಾಗಿ, 2 ನಿಮಿಷ 3 ನಿಮಿಷ ನಗುತ್ತಾರೆ. ಮಾಂ ದೃಷ್ಟ ದೀರ್ಘಕಾಲಂ ಹಸಂತೆ ಅಹಂ ಮೂರ್ಖಃ ಕಥಂ ಸನ್ಯಾಸಿ ಅಭೂದಿತಿ. ಪಶ್ಯ ಏತೇಷಾಂ ವೇದಾಂತ ಜ್ಞಾನಂ ಏತೇಷಾಂ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಜ್ಞಾನಂ. ಇದು ಏನಿಲ್ಲ, ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ 1-2 ಸಂಸ್ಕೃತ ಮಾತುಗಳು ಕೋಟ್ ಮಾಡಿದ್ದರೆ ಯು ಬಿಕಮ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮೀಡಿಯಂ ವೇದಾಂತಿನ್, ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸ್ವಾಮಿ. ಇಫ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಗಾಟ್ ಎ ಫಾಲೋಯಿಂಗ್, ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಮೇಲೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದರೆ ಯು ವಿಲ್ ಹ್ಯಾವ್ ಎ ಗ್ರೇಟರ್ ಪ್ರೆಸ್ಟೀಜ್.
ಈಗ ಅಷ್ಟೇನಿಲ್ಲ. ಮೊದಲಿತ್ತು ಅಮೆರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ ಅಂದರೆ ಓಲ್ ತಾಲೂಕು ಅವರನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತಿದ್ದರು. ಅಮೆರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ ಅಂದರೆ ಸುತ್ತಮುತ್ತ 100 ವಿಲೇಜಸ್ನಿಂದ ಅವರನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದರು. ಏನು ಮಾಡಿ ಅಮೆರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ, ಅಮೆರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋದರೆ ಸ್ವರ್ಗಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದನ, ಬ್ರಹ್ಮಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದನ. ಇಂಗ್ಲೀಷ್ ಮಾತಾಡಿದ್ದರೆ ಸಾಕು, ಅಯ್ಯೋ ಅಮೆರಿಕಾಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಂದ ಅಂದರೆ ಈಸ್ ಅ ಗ್ರೇಟ್ ಸ್ವಾಮೀಜಿ. ಈಗ ಅವರು ಹೇಳಿದ್ದೇ ವೇದ ಅಂತ, ಹೋಲ್ ಹಿಂದೂಯಿಸಮ್ ಗೆಟ್ಸ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ಡ್. ಅವರು ಒಂದು ವಾಕ್ಯದಿಂದ ಎಂಟೈರ್ ಶಾಸ್ತ್ರಾಣಿ, ವೇದಾಂಗ, ಪುರಾಣ ಸರ್ವಂ ಗೆಟ್ಸ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ಡ್ ಬೈ ಒನ್ ವರ್ಡ್, ಬಿಕಾಸ್ ಈ ಸ್ಪೀಕ್ಸ್ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಆ್ಯಂಡ್ ಈ ವೆಂಟ್ ಟು ಅಮೆರಿಕಾ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅಯಂ ವೇದಾಂತಃ ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷಾಯಾಂ ವದಾಮಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಭವತಿ ಏತತ್ ಸರ್ವೇಪಿ ಶೃಣ್ವಂತಿ ಮಾಂ ನಿಂದಂತಿ. ಅಬ್ಬಾ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ ತರ್ಹಿ. ಈಗ ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಫಾರ್ಮಲ್ಲಿ ಮಾತಾಡಬೇಕು, ಏನು ಹೇಳಬಾರದು ಅಂದರೆ ಟಾಪಿಕ್ ಏನು ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ವಿಸ್ತರೇಣ ವಿಶ್ಲೇಷಣಂ ಕರ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪಬ್ಲಿಕ್ಕು ಕೊಟ್ಟುಬಿಟ್ರೆ, ಯೂಟ್ಯೂಬ್ಗೂ ಹಾಕಿಬಿಟ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೇಳ್ತಾರೆ. ಸರ್ವೇಪಿ ಶೃಣ್ವಂತಿ. ಶೃಣ್ವಂತು ನಾಮ ಕಿಂ ಕಾರ್ಯಂ ತರ್ಹಿ. ಏತತ್ ನ ವಕ್ತವ್ಯಂ ಅಂದರೆ ಈಗ ಮೇಲೆ ಯಥಾ ಶಬ್ದಾರ್ಥ ವಾಕ್ಯಾರ್ಥ ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ಅದೇ ಬುದ್ಧಿ ತಂದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ತಪ್ಪೆಲ್ಲಿದೆ, ಕುತ್ರಾಸ್ತಿ ದೋಷಃ ಇತಿ ನಾವಗಚ್ಚಂತಿ. ವಕ್ತವ್ಯ ಏವ ಕೇನಚಿತ್ ಯದ್ಯಪಿ ಮಾಂ ನಿಂದಂತಿ ತರ್ಹಿ ಏನಕೇನ ವಕ್ತವ್ಯಮೇವ. ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತಂ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಂ ವಕ್ತವ್ಯಮೇವ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಸರ್ವೇಷಾಂ ಸರ್ವವರ್ಣಿಕಾನಾಂ ಸಾರ್ವ ಆಶ್ರಮಿಕಾನಾಂ ತತ್ತತ್ ಕರ್ಮಾಣಿ ಉಚ್ಯಂತೆ. ಸ್ವರ್ಗಸಾಧನಂ, ಬ್ರಹ್ಮಲೋಕಸಾಧನಂ, ಮೋಕ್ಷಸಾಧನಂ. ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಸ್ವರ್ಗಸಾಧನಮಸ್ತಿ, ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಸಾಧನಮುಕ್ತಮಸ್ತಿ, ಸರ್ವೇಷಾಮಪಿ ಮೋಕ್ಷಸಾಧನಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಾಯ ಸಾಧನಮುಕ್ತಮಸ್ತಿ. ಕಿಂತು ತತ್ತತ್ ಅಧಿಕಾರಿಣೇ ತತ್ತತ್ ಕರ್ಮ ಅಸ್ತಿ. ಸಾಧನಂ ಕಿಂಚಿತ್ ಅನ್ಯತ್, ಕಿಂತು ಸರ್ವೇಷಾಂ ಫಲೇ ಸಮಾನತಾ. ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವರ್ಗಾಯ ಅಧಿಕಾರೋ ಅಸ್ತಿ, ಸರ್ವೇಷಾಂ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಾಯ ಅಸ್ತಿ, ಸರ್ವೇಷಾಂ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಾಯ ಅಸ್ತಿ. ಕಿಂತು ಸರ್ವೈರಪಿ ಈ ಸಮಾನ ಕರ್ಮ ಏಕೈವ ಕರ್ಮ ಏಕಮೇವ ಕರ್ಮ ಸರ್ವೈರಪಿ ಆಚರಿತವ್ಯಂ ಇತಿ ನಾಸ್ತಿ ನಿಯಮ. ಯದಿ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಸರ್ವಾಣಿ ಕರ್ಮಾಣಿ ಸರ್ವೈರಪಿ ಆಚರಿತವ್ಯಾನಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಾಣ್ಯಪಿ ಆಚರಿತುಂ ಶಕ್ಯಂತೆ ಕಿಂ? ಅಧುನೈವ ಉಕ್ತಂ ಮಯಾ. ಸರ್ವಂ ಕರ್ಮ ತ್ಯಜ ಇತಿ ಏಕಂ ವಾಕ್ಯಂ ಬ್ರೂತೆ, ಕರ್ಮ ಆಚರ ಇತಿ ಏಕಂ ವಾಕ್ಯಂ ಬ್ರೂತೆ. ಉಭಯಮಪಿ ಏಕೇನ ಪುರುಷೇಣ ಅನುಷ್ಠಾತುಂ ಶಕ್ಯತೆ ಕಿಂ? ಪತ್ನಿ ಪುತ್ರಾದೀನಾಂ ಪೋಷಣಂ ಏಕಸ್ಯ ಧರ್ಮಃ, ಪತ್ನಿ ಪುತ್ರಾದೀನಾಂ ತ್ಯಾಗಃ ಅನ್ಯಸ್ಯ ಧರ್ಮಃ. ಸರ್ವೇಷಾಂ ಏಕಫಲಂ ಭವತಿ ಕಿಂ, ಏಕಸಾಧನಂ ಭವತಿ ಕಿಂ? ಕಥಂ ಆಚರಿತುಂ ವಾ ಶಕ್ಯತೆ ತತ್? ಅತಏವ ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಅಧಿಕಾರಿಣಂ ಪಶ್ಯ. ಅಸ್ತು ಅತಏವ ನೇಯಾತ್ ಜನಂ ನೇಯಾದಿತ್ಯುಕ್ತೆ ಕಿಮರ್ಥಂ ತತ್ರ ಫಲಮುಚ್ಯತೆ. ತತ್ ಸಂಸರ್ಗೆ ಪಾಪ್ಮನಾ ಸಂಸರ್ಗಃ ಕೃತಂ ಸ್ಯಾತ್. ಪಾಪ್ಮಾಶ್ರಯೋ ಹಿ ಸಹ ಸ ಜನಃ ಉಪಾಸನಂ ಅಕೃತ್ವ ಪ್ರಾಣೋಪಾಸನಂ ಅಕೃತ್ವ ಭೋಗಬುದ್ಧಿಂ ಕೃತ್ವ ಭೋಗಬುದ್ಧಿಂ ಯದಾ ಕರೋತಿ ಅಸುರಾಃ ಪಾಪೇನ ಸಂಯೋಜಯಂತಿ. ಭೋಗಬುದ್ಧ್ಯಾ ಯೋ ಜೀವತಿ ಕೇವಲಂ ಭೋಗಬುದ್ಧಿ ತತ್ರ ಭೋಗೋಪಿ ಶಾಸ್ತ್ರೇಣ ಅನುಮಿತ ಭೋಗಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಕರ್ತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಭೋಗಃ ಸರ್ವತಾ ತ್ಯಜ್ಯತೆ ಬ್ರಹ್ಮಜಿಜ್ಞಾಸವೇ ಅಥವಾ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಣೇ ವೇದಾಂತಿನೇ ಸನ್ಯಾಸಿನೇ. ಕಿಂತು ಗೃಹಸ್ಥಾನಾಂ ಭೋಗಾಃ ಅನುಮನ್ಯಂತೆ, ಕಿಂತು ಭೋಗಮಪಿ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತಪರಿಮಿತೌ ಅನುಮನ್ಯತೆ. ಏವಂ ಧರ್ಮಸಹಿತಂ ಅಯಂ ಭೋಗಃ ಅನುಮತಃ. ತದ್ ಅತಿರಿಕ್ತಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ತತ್ರ ಭ್ರಷ್ಟೋ ಭವತಿ, ಅಧಾರ್ಮಿಕ ಭೋಗೋ ಭವತಿ. ಧಾರ್ಮಿಕ ಭೋಗಶ್ಚೇತ್ ನ ದೋಷಾಯ, ಅಧಾರ್ಮಿಕ ಭೋಗಶ್ಚೇತ್ ಪಾಪಮಾಯಾತಿ. ಯದ್ಯಪಿ ಅತ್ರ ಏತಾವಾನ್ ವಿಸ್ತರೇಣ ನೋಕ್ತಂ ಮಯಾ ಉಚ್ಯತೆ. ಅತ್ರ ಶಾಸ್ತ್ರಸಮ್ಮತ ಶಾಸ್ತ್ರವಿಹಿತ ಭೋಗಃ ಯಸ್ಯ ಯೋ ಭೋಗಃ ವಿಹಿತಃ ತಸ್ಯ ತಾದೃಶ ಭೋಗಸ್ಯ ಅನುಭವೇ ಭೋಗಪ್ರಾಪ್ತೌ ಪಾಪನ್ನಾಸ್ತಿ. ಅತಏವ ಯದಿ ತಂ ಭೋಗಮಿಚ್ಛತಿ ತಮ್ ಅಧಿಕಾರಿತ್ವಂ ಪ್ರಾಪ್ನುಹಿ. ತದ್ ಅಧಿಕಾರಿ ಭವ, ತೇನ ತವ ದೋಷೋ ನ ಭವತಿ. ಯದಿ ವಿತ್ತಂ ಸಂಪಾದಯಿತುಮಿಚ್ಛತಿ
ಪರಿವಾರಂ ಪೋಷಯಿತುಮಿಚ್ಛತಿ ಪುತ್ರಾನಿಚ್ಛಾಮಿ ಪತ್ನೀಮಿಚ್ಛಾಮಿ ತರ್हि ಗೃಹಸ್ಥೋ ಭವ ತವ ದೋಷೋ ನ ಭವತಿ. ಸರ್ವಂ ಪರಿತ್ಯಜಾಮಿ ಭೋಗಂ ಪರಿತ್ಯಜಾಮಿ ಪುತ್ರವಿತ್ತಾದಿಕಂ ಪತ್ನ್ಯಾದಿಕಂ ಸರ್ವಂ ಪರಿತ್ಯಜಾಮಿ ಇತಿ ಸಂಕಲ್ಪಂ ಕೃತ್ವ ಪುನಃ ವಿಷಯಭೋಗೆ ರಮತೆ ಚೇತ್ ಪಾಪೀಯಾನ್ ಭವತಿ. ಕುತಃ ಶಾಸ್ತ್ರನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘ್ಯ ಭೋಗೆ ಪ್ರವರ್ತತೆ. ಅಯಂ ನಿಯಮಃ. ಅತಯವ ಶಾಸ್ತ್ರಸಮ್ಮತಃ ಧರ್ಮಸಮ್ಮತ ಅಂದರೆ ನ್ಯಾಯೇನ ಉಪಾರ್ಜಿತಸ್ಯ ಅನುಭವೇ ಪಾಪನ್ನಾಸ್ತಿ. ನ್ಯಾಯೇನ ಉಪಾರ್ಜಿತಸ್ಯ ಅನುಭವೇ ಅನ್ಯಾಯೇನ ಉಪಾರ್ಜಿತಸ್ಯ ಪಾಪಂ ಭವತಿ. ಅಥವಾ ಯದಿ ಪಾಪೀಯಾನ್ ಪುರುಷಃ ಪಾಪೇನ ಉಪಾರ್ಜಿತ್ವಾ ಪಾಪೇನ ಸಂಪಾದ್ಯ ದಾನಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ತಸ್ಯ ಗ್ರಹಣೆ ಅಪಿ ಪಾಪಂ ಭವತಿ. ಪಾಪೇನ ಸಂಪಾದ್ಯ ದಕ್ಷಿಣಾಂ ದದಾತಿ ಚೇತ್ ತದ್ ಗೃಹ್ಣಾತಿ ಚೇತ್ ಪಾಪೀಯಾನ್ ಭವತಿ. ಏವನ್ ನಿಯಮಃ. ಇದರಲ್ಲಿ ತಪ್ಪೇನಿದೆ? ಐ ಡೋಂಟ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್. ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಕೆಟ್ಟದು, ನಮಗೆಲ್ಲ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿತು, ಮನುಸ್ಮೃತಿ ವಿ ವಿಲ್ ಬರ್ನ್ ಅಂದೇನು? ದಕ್ಷಾಮಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿ ಶಲ್ ಬರ್ನ್. ದಹತಿ ಇತ್ಯಸ್ಯ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲಃ ಮನುಸ್ಮೃತಿಂ ದಕ್ಷಾಮಃ ಇತಿ ಕೋ ಅರ್ಥಃ? येन शास्त्रेण जीवामः यदस्माकं प्रमाणं यत् अस्माभिरज्ञातं विषयं बोधति तं गुरुमेव त्यजामः इत्युक्ते गुरुं त्यक्त्वा ज्ञानी भवति किम्? ಏನಪ್ಪ? ಶಾಸ್ತ್ರವೇ त्यक्त्वा ज्ञानी भवति किम्? ಗುರುಂ ತ್ಯಜಾಮಃ ಗುರುಂ ನಿಂದಾಮಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೋ ಅರ್ಥಃ? ಯಾರೋ ಭ್ರಷ್ಟ ದುಷ್ಟ ಚಂಡಾಲ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನೇ ಗುರುವನ್ನೇ ಧಿಕ್ಕರಿಸಿದರೆ ಅದು ನಮಗೆ ಪ್ರಮಾಣವಾಗುತ್ತದೆ. ಅವರು ಸ್ವಯಂ ಚಂಡಾಲಃ. ಚಂಡ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಾ? ಉಗ್ರಹ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಉಗ್ರಹ ಅಸುರಃ ಶಾಸ್ತ್ರಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಪ್ರಮಾಣಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಯಥೇಷ್ಟಂ ಆಚರತಿ ಉಗ್ರತೆಯ ಅಹಂಕಾರೇಣ ದುರಹಂಕಾರೇಣ ಸ ಚಂಡಃ. ಯಃ ಚಂಡಸ್ವರೂಪೋ ಭವತಿ ಚಂಡಾಲಃ. ಚಂಡಸ್ವರೂಪಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದುರಹಂಕಾರಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ತರ್हि ದುರಹಂಕಾರಿ अस्माकं ಪ್ರಮಾಣಂ ಭವತಿ, अस्माकं ನಾಯಕೋ ಭವತಿ ಕಿಂ? ತರ್हि ಕೋ ಅರ್ಥಃ? ಶಾಸ್ತ್ರವನ್ನೊಬ್ಬರು ಧಿಕ್ಕರಿಸಿದ್ದರೆ ಗ್ರೇಟ್ ಮ್ಯಾನ್, ವಿ ವಿಲ್ ಆಲ್ ಫಾಲೋ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರ ಅಹಂಕಾರವನ್ನು ಪಾಲಿಸಿದಂತೆ ಆಗುತ್ತದೆ. ಅಹಂಕಾರವು ಪ್ರಮಾಣವ? ಅಹಂಕಾರದಿಂದ ಪುಣ್ಯ ಬರುತ್ತದ, ಸ್ವರ್ಗ ಬರುತ್ತದೆ, ಮೋಕ್ಷ ಬರುತ್ತದೆ. ಶಾಸ್ತ್ರ ಧಿಕ್ಕಾರದಿಂದ ಪುಣ್ಯ ಬರುತ್ತದೆ, ಮೋಕ್ಷ ಬರುತ್ತದೆ. ಮರಿ ಇದು ಏನಪ್ಪ ಪ್ರಮಾಣ? ಇದು ಏನಿದು? ಆದ್ದರಿಂದ ಏನಿಲ್ಲ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮಿಷನರಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿರುವ ದ್ವೇಷವೇ ವಿದ್ಯಾ ಕೋರ್ಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತು. ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾಯಾಂ ಕೋರ್ಸು ಕಿಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅಸ್ಮಾಕಂ ಶಾಸ್ತ್ರಾಣಾಂ ದ್ವೇಷಃ ನಿಂದಾ ಏವ ತತ್ರ ಉಪದೇಶಃ ಅಷ್ಟೇ. ಅಥವಾ ಯತ್ಕಿಂಚಿತಪಿ ಪ್ರಶಂಸಾಂ ಕುರ್ವಂತಿ ಚೇತ್ ತತ್ ಬೈಬಲ್ ಅನುಗುಣಾಃ ಯೇ ಅಂಶಾಃ ಸಂತಿ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಅಂಶೇ ಪ್ರಶಂಸಾ. ಅಂದರೆ ಬೈಬಲ್ ಕುರಾನ್ಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಯೇ ಅಂಶಾಃ ಸಂತಿ ತೇಷಾಮೇವ ಪ್ರಶಂಸಾ ಅವಶಿಷ್ಟ ಅಂಶಾನಾಂ ನಿಂದಾ ದ್ವೇಷಶ್ಚ. ಇದು ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾ. ಮರಿ ದಟ್ ಈಸ್ ಬಿಕಮ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ನಾವು. ಆ ಬಂದಿರುವವರಿಗೆ ನಾವು ಶಾಸ್ತ್ರ ಹೇಳಿದ್ದರೆ ಇವನು ಯಾವ ಮೂರ್ಖ, ಇವನು ಏನು ಶಾಸ್ತ್ರ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನೋ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಎಂದು ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಹೀಗೆ ಬೈಯುತ್ತಾರೆ. ಯು ಆರ್ ಅನ್ಫಿಟ್ ಟು ಬಿ ಸನ್ಯಾಸಿ, ಯು ಆರ್ ಎ ಕಳಂಕ ಟು ಸನ್ಯಾಸಿ, ಯು ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ನಾನ್ ಸೆನ್ಸ್ ಲೈಕ್ ದಿಸ್. ನಿಮಗೇನು ಗೊತ್ತು ಶಾಸ್ತ್ರ? ಯು ಸ್ಟಡಿ ಶಾಸ್ತ್ರ ಎಂದು ನನಗೆ ಬಂದು ಹೇಳ್ತಾನೆ. ದಟ್ ಫೆಲ್ಲೋ ಡಸಂಟ್ ನೋ ಸಂಸ್ಕೃತ, ಹ್ಯಾಸ್ ನಾಟ್ ಸ್ಟಡಿಡ್ ಶಾಸ್ತ್ರ ಫ್ರಮ್ ಗುರು ಆ್ಯಂಡ್ ಸಂಪ್ರದಾಯ ಆ್ಯಂಡ್ ಹಿ ಅಡ್ವೈಸಸ್ ಮೀ. ನೌ ದಿಸ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿಕಮ್ ಹಿಂದೂಯಿಸಮ್. ನಾವು ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಮಿಷನರೀಸ್ ಹೇಳಿದ್ದೇ ಹಿಂದೂಯಿಸಮ್, ಬೈಬಲ್ಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೇ ಹಿಂದೂಯಿಸಮ್. ಇದು ಅಸ್ಮಾಕಂ ಶಾಸ್ತ್ರ. ಇದು ನಾನು ಯಾವಾಗಿನಿಂದಲೋ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಯಾರೂ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ನನ್ನ ಮಾತು. ಈಗ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡು ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗುರುಗಳನ್ನು, ಸನ್ಯಾಸಿಗಳನ್ನು, ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಸನ್ಯಾಸಿ ಯು ಆರ್ ಕ್ರಿಟಿಸೈಸಿಂಗ್ ಅಂದರೆ మరి ಅವರು ಮಾಡಿದ್ದ ತಪ್ಪನ್ನು ಯಾರು ಎತ್ತಬೇಕು? ನಿಮಗೇನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾನು ಹೇಳಿದರೆ ನೀವು ತಪ್ಪು ಹಿಡ್ಕೊಳ್ತೀರಿ. ಭವಾನ್ ನ ಜಾನಾತಿ ಸ ಸೂಕ್ಷ್ಮ ದೋಷಃ ಮಯಾ ಉಕ್ತೆ ಅಯ್ಯೋ ಜ್ಯೇಷ್ಠಾನ್ ವರಿಷ್ಠಾನ್ ಪೂಜ್ಯಾನ್ ನಿಂದತಿ ಇತಿ. ಪೂಜ್ಯಾನ್ ನ ನಿಂದಾಮಿ ತೈರುಕ್ತಿಂ ನಿಂದಾಮಿ ತತ್ರ ದೋಷಂ ಪ್ರದರ್ಶಯಾಮಿ. ಮರಿ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರಕಾರರನ್ನು, ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು, ಭಾಷ್ಯಾದಿಗಳನ್ನು ನಿಂದೆ ಮಾಡಬಹುದಾ ಅವರು? ಏನಪ್ಪ ಉಪನಿಷತ್ತುಗಳನ್ನು, ವೇದಗಳನ್ನು, ಮೀಮಾಂಸವನ್ನು, ಪುರಾಣ ಶಾಸ್ತ್ರಾದಿಗಳನ್ನು, ಶಂಕರ ಭಾಷ್ಯವನ್ನು ಅವರು ನಿಂದ ಮಾಡಬಹುದಾ? ಅವರು ನಿಂದ ಮಾಡಿದ್ದರೂ ಮಹಾತ್ಮರಾಗ್ತಾರೆ. ಅವರು ತಪ್ಪು ಎಂದು ಹೇಳಿದರೆ ನಾನು ಕೆಟ್ಟವನಾಗ್ತೀನಾ?
ಅವರು ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಶಂಕರಾಚಾರ್ಯರನ್ನು ನಿಂದ ಮಾಡಿದ್ದರೆ ಅವರು ಮಹಾತ್ಮರಾಗ್ತಾರೆ. ಅವರು ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗ್ತದೆ. ಅದು ತಪ್ಪಪ್ಪ, ಹಾಗೆ ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿಲ್ಲ, ಅವರೇ ತಪ್ಪರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡರು ಎಂದು ಹೇಳಿದ್ದರೆ ನಾನು ಕೆಟ್ಟವನು, ನಾನು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕ. ಏವಂ ಭವತಿ ಕಿಂ? ತೇ ಶಾಸ್ತ್ರನಿಂದಕಾಃ ಭಾಷ್ಯನಿಂದಕಾಃ ಶಂಕರಾಚಾರ್ಯನಿಂದಕಾಶ್ಚೇತ್ ತೇ ಮಹಾತ್ಮಾನೋ ಭವಂತಿ. ಕಿಂತು ತೇಷಾಂ ನಿಂದಾ ತೇಷಾಂ ಉಕ್ತಿ ತೇಷಾಂ ವಚನಂ ಅಪ್ರಮಾಣಂ, ಹೀಗೆ ಯುಕ್ತಿ ವಿರುದ್ಧಂ ಶಾಸ್ತ್ರ ವಿರುದ್ಧಂ ಅನುಭವ ವಿರುದ್ಧಂ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರ ಪ್ರಮಾಣ ವಿರುದ್ಧಂ ಇತಿ ಮಯಾ ನಿರೂಪಿತೆ ಸತಿ ಅಹಂ ನಿಂದಾರ್ಹೋ ಭವಾಮಿ. ಕಿಂ ವಕ್ತವ್ಯಂ? ಯೇಷು ದಿನೇಷು ಏತೆ ಏವ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ ಲೋಕೆ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಸ್ವಾಮಿನಃ ಏವ ಲೋಕೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ. ತೇ ವೇದದ್ವೇಷಿನೋಪಿ ತೇ ಏವ ಪ್ರಸಿದ್ಧಾಃ, ತೇ ಏವ ಹಿಂದೂ ಗುರವಃ. ಯದ್ಯಪಿ ತೇ ಶಾಸ್ತ್ರದ್ವೇಷಿನಃ, ಶಂಕರಾಚಾರ್ಯದ್ವೇಷಿಣಃ. ಪಶ್ಯ, ಉಪನಿಷದಾದಿದ್ವೇಷಿಣಃ. ಸೊ ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಸಂಭಾಷಣದರ್ಶನಾದಿಭಿಃ ಅತ ಏವ ಯೋ ಶಾಸ್ತ್ರನಿಷಿದ್ಧಂ ಕರೋತಿ. ಶಾಸ್ತ್ರಂ ಬ್ರೂತೆ ಅಯಂ ಆಹಾರಃ ನಿಷಿದ್ಧಃ, ಕಿಮುಚ್ಯತೆ ಮಾಂಸಾಹಾರೋ ನಿಷಿದ್ಧಃ ಅಥವಾ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಪಲಾಂಡು ಆದಿ ಆಹಾರೋ ನಿಷಿದ್ಧಃ, ಏವಂ ಅಸ್ಯ ಆಹಾರೋ ನಿಷಿದ್ಧಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ನಿಷಿದ್ಧಂ ಯಃ ಖಾದತಿ ಸ ಏವ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ ಇತಿ ಆಧುನಿಕ ಭಾಷಾ ವದತಿ. ಯೋ ನಿಷಿದ್ಧಂ ಖಾದತಿ ಸ ಏವ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ, ಯೋ ನಿಷಿದ್ಧಸ್ಯ ಖಾದನೆ ಸಂಕೋಚಂ ಕರೋತಿ ಸ ಅಜ್ಞಾನಿ ಏವ. ಇದೇನಪ್ಪ? ಯೋ ಹಲಾಲ ಅವರು ಸ್ಪಿಟ್ಟು ಮಾಡಿದ್ದು ತಿಂತಾರೋ ಅವನೇ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ, ಯಾರದು ತಿನ್ನಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೋ ಇವನ ಅಜ್ಞಾನಿ ಎಂದು. ಇದು ಆಧುನಿಕ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮೀಡಿಯಂ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ವೇದಾಂತ. ಸೊ ಸಂಭಾಷಣ ದರ್ಶನಾದಿಭಿಃ ನ ಸಂಸೃಜೇತ್ ತತ್ ಸಂಸರ್ಗೆ ಪಾಪ್ಮನಾ ಸಂಸರ್ಗ ಕೃತ ಸ್ಯಾತ್. ಪಾಪ್ಮಾಶ್ರಯೋ ಹಿ ಸಹ. ಪಾಪ್ಮಾಶ್ರಯಃ ಕಥಂ ಇತಿ ಪೂರ್ವಮೇವ ಉಕ್ತಂ. ಇಂದ್ರಿಯೇಷು ವಿಷಯೇಷು ಅಭಿಮಾನಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಅಸುರಾಃ ತತ್ರ ವಿಷಯೇಷು ಅಭಿಮಾನವಶಾತ್ ಇಂದ್ರಿಯೇಷು ಪಾಪಂ ಸಂಯೋಜಯಂತಿ. ತೈಸ್ಸಹ ಸಂಯೋಗೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತೇಷಾಂ ಇಂದ್ರಿಯೈಃ ಸಹ ಅಸ್ಮಾಕಂ ಸಂಯೋಗೆ. ಅವರ ಇಂದ್ರಿಯಗಳ ಜೊತೆಗೆ ಸಾಂಗತ್ಯ ಇರಬಾರದು. ಅಂದರೆ ತೇಷಾಂ ವಿಷಯೇಷು ಯೋ ಭೋಗಾಸಕ್ತಿರ್ಭವತಿ, ಭೋಗಾಸಕ್ತಿ ಯಥಾ ಅಸ್ಮಾನ್ ಆಗಚ್ಚೇತ್ ತಥಾ ಸಂಪರ್ಕಂ ಸಂಸರ್ಗಂ ನ ಕುರ್ಯಾತ್. ಅಸ್ತು ತಜ್ಜನ ನಿವಾಸಂ ಚ. ಅನಂತರಂ ವಾಕ್ಯಂ ಅಂತಂ ನೇಯಾತ್. ಅನಂತರಂ ವಾಕ್ಯಂ ನಾಂತಂ ಯಾತ್. ತಸ್ಮಾತ್ ನ ಜನಮಿಯಾದಿತಿ ಏಕಂ ವಾಕ್ಯಂ ಉಪನಿಷದ್ ವಾಕ್ಯಂ, ನಾಂತಮಿಯಾದಿತಿ ದ್ವಿತೀಯಂ ವಾಕ್ಯಂ. ನಾಂತಮಿಯಾದಿತ್ಯುಕ್ತೆ ನ ಕೇವಲಂ ಜನಮಧ್ಯೆ ನ ಗಚ್ಚೇತ್ ಜನೈಃ ಸಹ ಸಂಸರ್ಗಂ ತ್ಯಜೇತ್, ಕಿಂತು ಜನೈಃ ಜನಾಧಿಷ್ಠಿತಂ ಜನಾಧಿಷ್ಠಿತಂ ಜನಂ ಜನಾಧಿಷ್ಠಿತಂ ಸ್ಥಾನಮಪಿ ನ ಗಚ್ಚೇತ್. ಅತ ತಜ್ಜನ ನಿವಾಸಂ ಚ ಅಂತಂ ದಿಗಂತ ಶಬ್ದವಾಚ್ಯಂ ನೇಯಾತ್. ದಿಗಂತ ಶಬ್ದೇನ ಉಭಯಮಪಿ ಭವತಿ. ಜನಾಃ ಭವಂತಿ, ತೇಷಾಂ ನಿವಾಸಸ್ಥಾನಮಪಿ ಭವತಿ. ತೇಷಾಂ ನಿವಾಸಸ್ಥಾನಮಪಿ ನ ಗಚ್ಚೇತ್ ಜನಶೂನ್ಯಮಪಿ ಇತಿ ಭೂತೆ ಭಾಷಕಾರಃ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಪಾಪಂ ಕಥಂ ಸಂಸೃಜ್ಯತೆ. ವಿಷಯಭೋಗೇಷು ಆಸಕ್ತಿವಶಾತ್ ಸಂಸೃಜ್ಯತೆ. ತತ್ ಜೀವೇಷು ಏವ ಭವತಿ. ಜಡಪದಾರ್ಥಾನಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ನ ಭವಂತಿ. ಜಡಪದಾರ್ಥಾನಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ನ ಭವಂತಿ, ಪದಾರ್ಥೇಷು ಭೋಗಬುದ್ಧಿರ್ನ ಭವತಿ. ತತ್ರ ಅಸುರಾಃ ಕಥಂ ಪಾಪಂ ಯೋಜಯಂತಿ. ಪೂರ್ವಂ ಭಾಷ್ಯಕಾರೇಣೈವ ಉಕ್ತಂ. ಅಯಂ ಮಮ ಸಂದೇಹಃ. ಪೂರ್ವಂ ಭಾಷ್ಯಕಾರೇಣೈವ ಉಕ್ತಂ ತತ್ ಜೀವೇಷು ಏವ ಪಾಪಂ ಭವತಿ, ಪಾಪ ಸಂಸರ್ಗೋ ಭವತಿ. ಕುತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಭೋಗಾಸಕ್ತಿವಶಾತ್. ಕಿಂತು ತತ್ರ ಭೂಮಿ ಪ್ರದೇಶಃ ಕಥಂ ಅಪವಿತ್ರಂ ಭವತಿ. ಪ್ರದೇಶೆ ಭೋಗಾಸಕ್ತಿರ್ನ ಭವತಿ, ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ನ ಸಂತಿ, ಮನಃ ನಾಸ್ತಿ. ಕಿಂತು ಅತ್ರ ಶಾಸ್ತ್ರಮೇವ ಉಪನಿಷದೇವ ಅತಿದಿಶತಿ. ಯದಿ ತಾದೃಶಜನಾಃ ಕಂಚಿತ್ ಕಾಲಂ ಏಕಸ್ಮಿನ್ ಸ್ಥಾನೆ ವಸಂತಿ ಚೇತ್ ತತ್ ಸ್ಥಾನಂ ಅಪವಿತ್ರಂ ಭವತಿ. ಅತ ಏವ ತತ್ ಸ್ಥಾನಂ ನ ಗಚ್ಚೇದಿತಿ. ಅತ್ರ ಸ್ಥಾನಂ ನ ಗಚ್ಚೇದಿತ್ಯುಕ್ತೆ ಜನಾನಾಂ ತಾದೃಶ ಪಾಪಜನಾನಾಂ ಸಂಸರ್ಗೇನ ಸ್ಥಾನಂ ಅಪವಿತ್ರಂ ಭವತಿ ಚೇತ್ ಪುಣ್ಯಜನಾನಾಂ ಸಂಸರ್ಗೇನ ತತ್ ಶೋಧಯಿತುಮಪಿ ಶಕ್ಯತೆ.
उभयमपि भवति न किं सी तत्र पुण्यकर्मण पापकर्मणाम् आचरणेन भूमि अशुद्धा भवति, देशः अशुद्धः भवति, पदार्थाः अशुद्धाः भवन्ति, किन्तु पुण्याचरणेन ते शुद्धाः अपि भवन्ति न भवति किं? गङ्गाजलस्य प्रोक्षणेन मन्त्रोच्चारणेन ಮಂತ್ರಜಲ ಅಂದರೆ ಅಭಿಷಿಕ್ತಜಲೇನ ಮಂತ್ರಜಲಸ್ಯ ಪ್ರೋಕ್ಷಣೇನ ಸ್ಥಾನಂ ಶುದ್ಧಮಪಿ ಭವತಿ. ಗಂಗಾಜಲಾದಿನ ಪ್ರೋಕ್ಷಣೇನ ಸ್ಥಾನಂ ಶುದ್ಧಮಪಿ ಭವತಿ. ये विदेशं गच्छन्ति ते केनचित् पात्रेण गङ्गाजलं नयेत्, किन्तु गङ्गाजलस्य अनुमतिर्दीयते न वा न जानामि. अनुमतिं ददति चेत् गङ्गाजलं नेतुं शक्यते. गङ्गाजलं यत्र अस्ति तत् स्थानं पवित्रमुच्यते. किञ्चिदिव गङ्गाजलं कुप्यां नीयते चेत् लघुपात्रेण तत् कीदृशं गङ्गाजलस्य अनुमतिरस्ति इति, अथवा किमुच्यते तत् कापर् पात्र सील्ड् इरुत्तदे नोडि. हलो, कापर् पात्र गङ्गाजलं पूरयित्वा तत् सील् कुर्वन्ति. तादृशस्य अनुमतिरस्ति चेत् तादृशं नयेत्. तेन यत्र गङ्गाजलमस्ति तत् स्थानं पवित्रं भवति. अस्तु नाम, प्रोक्षणं विनापि गङ्गाजलसन्निधौ पवित्रं भवति. अस्तु नाम, एवं यदि अशुद्धं भवति चेत् तत्र पुण्यकर्मणाम् आचरणेन सज्जनानां महात्मनां निवासेन कञ्चित् कालेन तत् शुद्धमपि भवति. उभयमपि अत्र यद्यपि नोक्तं भाष्ये मया उच्यते अस्तु. सो दिगन्तशब्दवाच्यं नेयात् जनशून्यमपि, जनमपि तद्देशवियुक्तम् इत्यभिप्रायः. ಅಂದರೆ जनशून्यं देशं न गच्छेत्, देशात् दूरे विद्यमान जनानपि न गच्छेत्. अत्र भाष्यकारः निर्णयं करोति, जनशून्यं स्थानं तत् स्थानमपि न गच्छेत्. कञ्चित् कालं जनाः तत्र उषित्वा गच्छन्ति चेदपि तत् स्थानं न गच्छेत्, अथवा जनाः तत् स्थानात् दूरं गताः अपि जनान् न गच्छेत्. उभयोरपि सम्पर्कं न कुर्यात् इति तात्पर्यम्. इत्थं जनसंसर्गे ओके नेति इति परिभयार्थे समयो जातः. ओके अस्तु, एतत् समापयामि. नेतिति लेस्ट् इति इंग्लिश् भाषायां वदन्ति. लेस्ट् LEST. लेस्ट् इत्युक्ते भयेन. लेस्ट् I should be infected. I should not go lest I should be infected. नेत् इत्युक्ते नेत् पाप्मानं मृत्युम् अन्ववायानीति. नेत् इत्युक्ते भयेन इत्यर्थः, परिभयार्थे निपातः. ಸಿ ನೇತಿ ಅಂದರೆ ಅಯ್ಯೋ ಹೋದರೆ ಏನಾಗುತ್ತದೋ ಎಂದು ಭಯದಿಂದ. ನೇತ್ ಇತ್ತಂ ಜನಸಂಸರ್ಗೆ ಪಾಪ್ಮಾನಂ ಮೃತ್ಯುಂ ಅನ್ವವಾಯಾನೀತಿ. ಜನಸಂಸರ್ಗೇಣ ಸ್ಥಾನಸಂಸರ್ಗೇಣ ಪಾಪಿಷ್ಟೋ ಭವಾಮಿ ಇತಿ ಭಯೇನ ತತ್ರ ನ ಗಚ್ಚೇತ್. ಅತ್ರ ಪಾಪಸ್ಥಾನಂ ಪಾಪಜನೈಃ ಸಂಸರ್ಗಃ, ಪಾಪಜನೈಃ ಸಂಸರ್ಗೆ ಪಾಪಮಾಯಾತಿ ಸತ್ಯಮೇವ, किन्तु स्थानं चेत् पदार्थाश्चेत् शुद्धीकृत्वा उपयुञ्जीत. शुद्धीकृत्य उपयुक्ते सति को दोषः? एतत्तु अन्यशास्त्रे अस्ति, धर्मशास्त्रेषु अन्यत्र अस्ति. यदि नूतनं स्थानं गच्छति चेत् तत्र गत्वा स्थानं पवित्रीकृत्य निवासं कुर्यात्. अनन्तरमपि निरन्तरं तत्र शुद्धिं रक्षेत्. आदौ किञ्चित् प्रारंभिक शुद्धिं कुर्यात्, अनन्तरं निरन्तरं शुद्धिं रक्षेत्. एवं कृते न दोषाय. अस्तु. स इत्थं जनसंसर्गे पाप्मानं मृत्युम् अन्ववायानि अयानि इति अनुगच्छेयम् इत्येवं भीतो न जनम् अन्तं च यात् इति पूर्वेण सम्बन्धः अभूत्. ಈಗ अनन्तरं प्राणेन वागादीनां देवतात्मभावगमनम्. प्राणः देवान् पापात् वियुज्य कथं प्राणस्य संयोगेन प्राणः देवान् कथं शोधयति, कथं पापम् अपनयति? प्राणस्य संयोगेन. प्राणः
आत्मनः संयोगेन देवान् शुद्धीकरोति। देवेषु विद्यमानं पापं विसृजति, पापं परिहरति। कः? प्राणः। प्राणः अत एव सगुणपरमात्मानम् अधिकृत्य उच्यते। ललिता सहस्रनामे नामानि सन्ति। निर्भया भयनाशिनी, निष्पापा पापनाशिनी, एवं किल? निष्पापा पापनाशिनी, निर्भया भयनाशिनी। एवं प्राणः सगुणपरमात्मा स्वयं शुद्धः, अन्यस्य पापमपि शोधयति। स्वयं शुद्धः केचन स्वयं शुद्धाः भवन्ति, अन्यस्य पापं शोधयितुं न शक्नुवन्ति। केचन शुद्धाः भवन्ति, अन्यस्य पापमपि शोधयितुं शक्नुवन्ति। द्विविधाः भवन्ति जनाः। जना वा पदार्थो वा? केचन पदार्थाः स्वयं शुद्धाः भवन्ति, केचन न केवलं स्वयं शुद्ध। यथा सामान्यजलं तु स्वयं शुद्धं भवति, किन्तु गङ्गाजलं न केवलं स्वयं शुद्धं, अन्यस्य पापमपि अपनयति, अन्यानपि शोधयति। तथैव केचन पदार्थाः अन्यान् शोधयन्ति। अत्र प्राणदेवता हिरण्यगर्भः सगुणब्रह्मा देवान् शोधयति, देवेषु विद्यमानपापम् अपनयति। पापम् अत्र पश्य, पापस्य नाशः एकः, पुनः प्राणेन प्राणात्मभावः, प्राणेन तादात्म्यभावः, उभयमपि। देवेषु इत्युक्ते इन्द्रियेषु विद्यमानं पापम् अपनयति, तान् देवान् प्राणात्मना संयोगं कृत्वा प्राणात्मना एकीकरोति। तादात्म्यं, प्राणेन तादात्म्यं प्रापयति। अंद्रे कर्मयोगेन पापं नश्यति, उपासनेन देवतात्मभावं प्राप्नोति, अथवा उपासनेन उभयमपि भवति इति वक्तुं शक्यते। प्राणस्य नाशः देवतया आत्मभावः। अत्र सा वा देवता, अत्र अनन्तरं भाष्यं पठामि। सा वा एषा देवता तदेतत् प्राणात्मज्ञानकर्मफलं वागादीनाम् अज्ञाद्यात्मत्वमुच्यते इति। तदेतत् प्राणात्मज्ञानकर्मफलं। प्राणात्मज्ञानम्, आत्मा इत्युक्ते तादात्म्य, ज्ञानमित्युक्ते उपासनं। प्राणात्मज्ञानफलम् इत्युक्ते प्राणस्य तादात्म्यरूपेण उपासनं। तस्य उपासनस्य फलं किं? तस्य उपासनस्य फलम् उभयमपि भवति। एकं पापस्य त्यागः, पापस्य वर्जनं, द्वितीयं प्राणेन आत्मभावः। अत्र पश्य, वागादीनाम् अज्ञाद्यात्मत्वं, वागादीनां स्वकीयशुद्धदेवताभावस्य प्राप्तिः, शुद्धदेवताभावस्य प्राप्तिः, उभयमपि साध्यते। अधुना मन्त्रं पठामि। मंत्रं सा वा एषा देवता एतासां देवतानां पाप्मानं मृत्युमपहत्य अथैना मृत्युमत्यवहत्। अन्वयः सा वा एषा देवता प्राणदेवता हिरण्यगर्भः। प्राणदेवता किं करोति? एतासां देवतानां पाप्मानं मृत्युमपहत्य। एतासां देवतानां पाप्मानं मृत्युम् एक एव अर्थः। पाप्मानं मृत्युम् अपहत्य अपनीय, आदौ पापम् अपनयति, अनन्तरं देवतात्मभावं प्रापयति। एनाः इति स्त्रीलिङ्गशब्दः। एनाः इत्युक्ते देवताः। एनाः देवताः मृत्युम् अत्यवहत्, मृत्युम् अतीत्य अवहत्। मृत्युम् अतीत्य ಅಂದರೆ पापम् अतीत्य स्वं देवतात्मभावं प्रापयत् इत्यर्थः। अन्वये अस्ति पश्य। अतीत्य अवहत् इत्युक्ते स्वं देवतात्मरूपं प्रापयत्। पापात् योजयति, देवतात्मभावं प्रापयति, उभयमपि। भाष्यम् अत एनाः मृत्युमत्यवहत् इति वाक्यम्। एनाः इत्युक्ते देवताः। यस्मात् आध्यात्मिकपरिच्छेदकः परिच्छेदकरः पाप्मा मृत्युः। पाप्मा अथवा मृत्युः किं करोति? आध्यात्मिकपरिच्छेदकरः। तत्र आध्यात्मिकमित्युक्ते मनः, इन्द्रियाणि।
ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಮನಃ ಅಶುದ್ಧಂ ಕೃತ್ವಾ ಪರಿಚ್ಛೇದಂ ಕುರ್ವಂತಿ. ಪರಿಚ್ಛೇದಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಏಕೇನ ದೇಹೇನ ಸಂಯುಕ್ತಂ ಕುರ್ವಂತಿ. ಯದಾ ಪಾಪಂ ನಶ್ಯತಿ ತತ್ರ ಪರಿಚ್ಛೇದಭಾವಂ ಪರಿಮಿತಭಾವಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ವ್ಯಾಪಕಭಾವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ದೇಹಾಭಿಮಾನೇನ ಪರಿಚ್ಛೇದಭಾವಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಯದಾ ಅಲ್ಪೇನ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಕರೋತಿ ಅಲ್ಪಬುದ್ಧಿಮಾನ್ ಭವತಿ. ಅಲ್ಪೇನ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಕರೋತಿ ಚೇತ್ ಅಲ್ಪಬುದ್ಧಿಮಾನ್ ಭವತಿ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪರಿಚ್ಛೇದಕರಃ ಪಾಪ್ಮಾ ಮೃತ್ಯುಃ ಪ್ರಾಣಾತ್ಮ ವಿಜ್ಞಾನೇನ ಅಪಹತಃ. ಪ್ರಾಣಾತ್ಮ ವಿಜ್ಞಾನೇನ ಸ ಮೃತ್ಯುರಪಹತಃ. ತಸ್ಮಾತ್ ಸ ಪ್ರಾಣೋ ಅಪಹಂತ. ಅತಯೇವ ಪ್ರಾಣಃ ಪಾಪಸ್ಯ ಅಪಹಂತ. ಪಾಪ್ಮನೋ ಅಪಹಂತ ಮೃತ್ಯೋರಪಹಂತ ಉಚ್ಯತೆ. ಪಾಪ್ಮನೋ ಮೃತ್ಯೋಃ ಅಪಹಂತ. ಅಪಹಂತ ಇತಿ ನಾಶಕಃ. ಮೃತ್ಯೋರಪಹಂತ ಮೃತ್ಯೋರ್ನಾಶಕಃ ಉಚ್ಯತೆ. ತಸ್ಮಾತ್ ಸ ಏವ ಪ್ರಾಣಃ ಯೇನಾಹ ವಾಗಾದಿದೇವತಾಃ ಪ್ರಕೃತಂ ಪಾಪ್ಮಾನಂ ಮೃತ್ಯುಂ ಅತ್ಯವಹತ್ ಅತೀತ್ಯ ಅವಹತ್ ಪ್ರಾಪಯತ್ ಸ್ವಂ ಸ್ವಂ ಅಪರಿಚ್ಛಿನ್ನಂ. ತತ್ರ ಯದಾ ಪಾಪ್ಮಾ ಭವತಿ, ಯದಾ ಪಾಪಂ ಭವತಿ ಸದಾ ಪರಿಚ್ಛಿನ್ನೋ ಭವತಿ. ಪಾಪರಹಿತಃ ವ್ಯಾಪಕೋ ಭವತಿ. ಅಪರಿಚ್ಛಿನ್ನಂ ಅಜ್ಞಾದಿದೇವತಾತ್ಮರೂಪಂ. ತದೇವತಾಃ ಯದಾ ಶುದ್ಧಾಃ ಭವಂತಿ, ಶುದ್ಧದೇವತಾಃ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಅಂಗಾನಿ ಭವಂತಿ. ಶುದ್ಧದೇವತಾಃ ಅಶುದ್ಧದೇವತಾಃ ಜೀವರೂಪಂ ಭವಂತಿ. ಜೀವಸ್ಯ ಅವಯವಾಃ ಭವಂತಿ. ಶುದ್ಧದೇವತಾಃ ಶುದ್ಧಾನಿ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ದೇವತಾರೂಪಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ. ಅತ ಏವ ಯೇ ಸಜ್ಜನಾಃ ಉಪಾಸಕಾಃ ಮಹಾತ್ಮಾನಃ ತೇಷಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಶುದ್ಧಾನಿ ಭವಂತಿ. ಕುತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಇಂದ್ರಿಯೇಷು ಭೋಗಾಸಕ್ತಿರ್ನ ಭವತೀತಿ ತೇಷಾಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ವತ್ ಭವಂತಿ. ಅಭಿಮಾನರಹಿತ ಭೋಗಾಸಕ್ತಿರಹಿತ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ದೇವತಾ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ವತ್ ಭವಂತಿ. ಮನಃ ಅಪಿ ಭೋಗಾಸಕ್ತಿರಹಿತ ಮನಃ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಮನೋ ಭವತಿ. ತಾದೃಶ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸದೃಶಾಃ ಸಗುಣಬ್ರಹ್ಮಸದೃಶಾಃ ಸಗುಣಬ್ರಹ್ಮ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಪ್ರಾಪ್ನುವನ್ನಿತಿ ಸಗುಣಬ್ರಹ್ಮಸದೃಶಾಃ ಭವಂತಿ. ಅತ ಏವ ಮಹಾತ್ಮಾನೋಪಿ ಈಶ್ವರವತ್ ಪೂಜ್ಯಂತೆ. ಸಜ್ಜನಾಃ ಉಪಾಸಕಾಃ ಮಹಾತ್ಮಾನಃ ಜ್ಞಾನಿನಃ ಈಶ್ವರವತ್ ಪೂಜ್ಯಂತೆ ಈಶ್ವರವತ್ ಆರಾಧ್ಯಂತೆ. ಅಸ್ತು. ಅನಂತರಂ ಈಗ ವಾಚಃ ಅಗ್ನಿಭಾವಃ. ಈಗ ತತ್ರ ವಿಶೇಷೋ ನಾಸ್ತಿ, ಕೇವಲಂ ಪಠನಮೇವ ಕರೋಮಿ. ಅತ್ರ ಅರ್ಥಃ ಅನಪೇಕ್ಷಃ. ಸ ವೈ ವಾಚಮೇವ ಮಂತ್ರಂ ಪಠಾಮಿ. ಸ ವೈ ವಾಚಮೇವ ಪ್ರಥಮಾಂ ಅತ್ಯವಹತ್. ವಾಚಂ ಅನಂತರಂ ಆದೌ ವಾಚಂ ಅತ್ಯವಹತ್. ಸಾ ಯದಾ ಮೃತ್ಯುಮತ್ಯಮುಚ್ಯತ. ಸಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾ ವಾಕ್ ಯದಾ ಮೃತ್ಯುಂ ಅತ್ಯಮುಚ್ಯತ. ಮೃತ್ಯುಂ ಅಮುಚ್ಯತ. ಅತ್ಯಮುಚ್ಯತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅತೀತ್ಯ ಗತವಾನ್. ಸೋ ಅಗ್ನಿರಭವತ್. ಅಗ್ನಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಗ್ನೇಃ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಅಗ್ನಿಃ ಶುದ್ಧಾಗ್ನಿಃ. ಸೋಯಂ ಅಗ್ನಿಃ ಪರೇಣ ಮೃತ್ಯುಂ ಅತಿಕ್ರಾಂತೋ ದೀಪ್ಯತೆ. ಅತ ಏವ ಅಯಂ ಅಗ್ನಿಃ ಪಾಪರಹಿತೋ ಅಗ್ನಿಃ ದೇವತಾರೂಪಃ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಅಂಗಂ ಭವತಿ. ಸವೈ ಪ್ರಾಣಃ ಅನ್ವಯಂ ಪಠಾಮಿ ಕೇವಲಂ. ಸವೈ ಪ್ರಾಣಃ ವಾಚಂ ಏವ ಪ್ರಥಮಾಂ ಮೃತ್ಯುಂ ಅತೀತ್ಯ ಅಭವತ್. ಸಾ ವಾಗ್ ಯದಾ ಮೃತ್ಯುಮತ್ಯಮುಚ್ಯತ ತದಾ ಸಹ ಅಗ್ನಿಃ ಅಭವತ್. ಸೋಯಂ ಅಗ್ನಿಃ ಏವ ಮೃತ್ಯುಮತಿಕ್ರಾಂತಃ ಸನ್ ಪರೇಣ ದೀಪ್ಯತೆ. ಪರೇಣ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮೃತ್ಯೋಃ ಪರಸ್ತಾತ್. ಪರೇಣ ದೀಪ್ಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪರಃ ಇತಿ ಕಿಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭರೂಪೇಣ. ಮೃತ್ಯು ಪರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅತೀತ್ಯ. ಅತೀತ್ಯ ದೀಪ್ಯತೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೇವತಾರೂಪೇಣ ಶುದ್ಧರೂಪೇಣ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭರೂಪೇಣ ದೀಪ್ಯತೆ ಪ್ರಕಾಶತೆ. ಭಾಷ್ಯಂ. ಸ ವೈ ವಾಚಮೇವ ಪ್ರಥಮಾಂ ಅತ್ಯವಹತ್. ಸ ಪ್ರಾಣಃ ವಾಚಮೇವ ಪ್ರಥಮಾಂ ಪ್ರಧಾನಾಂ ಇತ್ಯೇತತ್ ಉದ್ಗೀತಕರ್ಮಣಿ ಇತರಕರಣಾಪೇಕ್ಷೆಯ ಸಾಧಕತಮತ್ವಂ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ ತಸ್ಯಾಃ. ವಾಗಿತಿ ಪ್ರಧಾನಮಿತಿ. ವಾಗಿತಿ ಪ್ರಥಮತಯಾ ಗೃಹ್ಯತೆ. ಪ್ರಥಮದೇವತಾ ವಾಗ್ದೇವತಾ ಪ್ರಥಮದೇವತಾ ಕಿಮರ್ಥಮುಚ್ಯತೆ? ತಸ್ಯ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ. ಕಿಮರ್ಥಂ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ? ಉದ್ಗೀತಕರ್ಮಣಿ ವಾಗೇವ ಉದ್ಗಾನಂ ಕರೋತಿ ಖಲು. ಅನ್ಯ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ತತ್ರ ಸಹಕಾರೀಣಿ ಭವಂತಿ. ಅನ್ಯ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಕಿಂತು ಪ್ರಧಾನಗಾಯಕಃ ತು ಉದ್ಗೀತಸ್ಯ ಪ್ರಧಾನಗಾಯಕಸ್ತು ವಾಗಿಂದ್ರಿಯಮೇವ. ಅತ ಏವ ಉದ್ಗೀತಕರ್ಮಣಿ ಇತರಕರಣಾಪೇಕ್ಷೆಯ ಸಾಧಕತಮತ್ವಂ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ. ಸಾಧಕತಮತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಧಕತಮಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಾಧನೆ ಪರೋಪಯೋಗ ಅತೀವ ಉಪಯೋಗ.
अधिक उपयोगः साधकतमत्वं प्राधान्यं तस्य तां प्रथमाम् अत्यवहत् इत्युक्ते वहनं कृतवान् नयति इति अनयत् तस्याः पुनर्मृत्युमतीत्य वूढायाः किं रूपमिति मृत्युम् अतीत्य यदा वूढा भवति वूढा इत्युक्ते नीता भवति वूढ इति वह धातोः वूढरूपं वह वूढ इत्युक्ते नय धातोः नीता नीतः नीतरूपम् एवमेव वूढायाः देवतायाः किं रूपं मृत्युम् अतीत्य यदा नीतः स देवः कथं भवति तस्य रूपं किं भवति सा वाक् यदा यस्मिन् काले पाप्मानं मृत्युमत्यमुच्यत अतीत्यमुच्यत मोचिताः कथं भवति स्वयमेव तदा सोऽग्निर्भवतु मोचिता देवता स्वयमेव अग्निरूपं धारयति सा वाक् एवमपि अग्निरेव सति ಅಂದರೆ पूर्वमपि अग्निरेव सति अधुना अग्नित्वं प्राप्नोति ಅಂದರೆ मृत्युवियोगेपि अग्निरेव अभवत् पूर्वमपि अग्निरेव आसीत् किन्तु अधुना मृत्योपवियुक्तः अपि अग्निरभवत् तर्हि को भेदः पूर्वमपि अग्निरभवत् अधुनापि अग्निर्भवति इति को भेदः इति मृत्योर्वियोगः एतावांस्तु विशेषो मृत्युवियोगे सति अयं विशेषः सोऽयम् अतिक्रान्तो अग्निः परेण मृत्युः परस्तान् मृत्योर्दीप्यते प्राङ् मोक्षात् परस्तात् दीप्यते अतिशयेन दीप्यते मृत्युरहितः सन् अतिशयेन प्रकाशते इत्यर्थः अतिशयेन प्रकाशते इत्युक्ते शुद्धरूपेण कर्तृत्व अभिमानरहिततया भोगरहिततया पापरहिततया शुद्धतया प्रकाशते प्राङ् मोक्षात् मृत्युप्रतिबद्धः अत्र पश्य मोक्षात् मृत्योः मोक्षात् पूर्वं कथमभूत् मृत्युना प्रतिबद्धः अभूत् अध्यात्मवाक् आत्मना न इदानीं दीप्तिमान् आसीत् आत्मना न इदानीं दीप्तिमान् आसीत् यथा अधुना दीप्तिमान् भवति तथा दीप्तिमान् पूर्वं नासीत् प्रकाशवान् पूर्वं नासीत् अधुना प्रकाशवान् अभूत् इदानीं तु मृत्युं परेण दीप्यते मृत्युम् अतिक्रम्य प्रकाशते अतिशयेन प्रकाश्यते मृत्युवियोगात् एवमेव ग्रहणस्य अथ प्राणमत्यवहतु सदया मृत्युमत्यमुच्यत स वायुरभवतु सोऽयं वायुः परेण मृत्युमतिक्रान्तः पवते अदे अर्थ ಏನಿಲ್ಲ स अथ भाष्यं पठामि अथ प्राणः ग्रहणं वायुरभवतु प्राणः इत्युक्ते ग्रहणः इदं ग्रहणं वायुर्भवति वायुदेवतारूपं प्राप्नोति स तु पवते मृत्युं परेण अतिक्रान्तः मृत्युमतिक्रान्तः सन् शुद्धं भवति सर्वमन्यत् उक्तार्थं पूर्ववदेव अन्यत् पूर्वं पूर्वमन्त्रे उक्त इव अवगन्तव्यं पुनः पुनः कथनं व्यर्थः इति न वदति चक्षुषः आदित्यभावः तत्रापि नास्ति किमपि तच्चक्षुरत्यवहतु तदा यदा मृत्युमत्यमुच्यत ನೀವು ಓದಿಕೊಳ್ಳಬಹುದು नास्ति किमपि तथा भाष्यवाक्यं पठामि तथा चक्षुः आदित्यो भवति स तु तपति ಅಂದರೆ चक्षुः आदित्यस्वरूपो भूत्वा शुद्धं प्रकाशते शुद्धतया प्रकाशते अतिशयेन प्रकाशते श्रोत्रस्य दिग्भावः भाष्यं पठामि इदानीं मन्त्रं पठितुं शक्यते त्वयैव तथा श्रोत्रं दिशो भवति श्रोत्रं दिक् भवति दिशः प्राच्यादिविभागेन अवस्थितं दिग्देवता इत्युक्ते श्रोत्रं दिग्रूपेण देवतारूपेण व्यापकरूपेण तिष्ठति अनन्तः मनसः चन्द्रभावः उपासनाफलं मनसः अथ मनो अत्यवहतु तद् यदा मृत्युमत्यमुच्यत स चन्द्रमा मनः चन्द्रमा भवति चन्द्रमा मनसो जातः पुरुषसूक्ते अस्ति किं चन्द्रमा मनसो जातः ಅಂದರೆ मनः वैयक्तिकः चन्द्रमा इति समष्टि मनः हिरण्यगर्भस्य मनः चन्द्रदेवता सर्वेषां मनसां समष्टिरूपः एकीभूतः हिरण्यगर्भस्य महामनः इत्युक्ते व्यापकमनः सोऽसौ चन्द्रः मन्त्रं पठामि सोऽसौ चन्द्रः परेण मृत्युमतिक्रान्तो भवति एवं हवायेनं येषा देवता मृत्युमतिवहति य एवं वेद भाष्यं पठित्वा समापयामि नास्ति किमपि तत्र विचारयितव्यं नास्ति शब्दार्थ एव तत्र त्वयैव पठितुं शक्यते मनः चन्द्रमा भाति समयो जातः तथापि एकेन निमेषेण समापयामि यथा पूर्वयजमानं वागाद्यज्ञादिभावेन मृत्युमवहतु पूर्वं यथा
एवं मनः एवं एनं वर्तमानयजमानमपि मनः यजमानः मनसैव सर्वाणि कर्माणि भवन्ति ह वै एषा प्राणदेवता मृत्युम् अतिवहति वागाद्यज्ञादिभावेन मृत्युम् अतिवहति इत्युक्ते अतीत्य मृत्युम् अतीत्य वहति एवं यो वागादिपञ्चकविशिष्टं प्राणं वेद तं तथा यथोपासते तदेव भवति इति श्रुतेः वागादिपञ्चकविशिष्टं प्राणम् अत्र प्राणदेवतां वाक् चक्षुः श्रोत्रं मनः ಇನ್ನೊಂದು ಬಿಟ್ಟು ಹೋಯಿತು चक्षु वाक् घ्राण वाक् अनन्तरं वाक् प्रथमः घ्राणः द्वितीयः चक्षुस्तृतीयः श्रोत्रं चतुर्थः मनः पञ्चमः ಅಂದರೆ ನಾಲ್ಕು ಇಂದ್ರಿಯ ಒನ್ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಾಣಿ ತ್ರಯಂ ಜ್ಞಾನೇಂದ್ರಿಯಾಣಿ ವಾಕ್ ಕರ್ಮೇಂದ್ರಿಯಂ त्रीणि ज्ञानेन्द्रियाणि एकं मनः एवं पंचदेवतात्मकं प्राणः प्राणहिरण्यगर्भं पंचदेवतायुक्तं पश्येत् वागादिपञ्चकविशिष्टं प्राणं वेद तं तथा यथोपसते यथा यथा उपासते तथा तथा तदेव भवति उपासनस्य तात्पर्यं यस्य उपासनं करोति तदात्मभावं प्राप्नोति हीरो वर्शिप् वत् हीरो वर्शिप् इति कुर्वन् तद्रूपमेव भवति अहं तदेव भवामि इति तद्भावं प्राप्नोति अस्तु अनन्तरम् अथात्मने एतत् अयं विषयः समाप्तः अनन्तरम् एते देवाः प्राणं प्रार्थयन्ते भवान् अपि उद्गानं करोतु इति यदा प्राणमुद्गानं करोति किं भवति इति अन्यो विषयः तत् श्वो वक्ष्यामि ओम शान्तिः 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 हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम तत्सत्।